हॅलो, आज का हमारा दुसरा दिन आहे आणि आज आम्ही हम्पीमध्ये आलेलो आहे. हम्पीमध्ये सुरुवातीला आम्ही वीर शैव मंदिरमध्ये जाऊन शिवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही इथं 150 वर्षापूर्वीचा हम्पीमध्ये जे राजा होता त्या राजाचा महल बघण्यासाठी आलो. ह्या महलामध्ये त्यांचं भजन मंडप वेगळं, त्यांचं रसोई म्हणजे स्वयंपाकघर वेगळं, त्यानंतर त्यावेळेला जी लग्न व्हायची राजाच्या मुलांची वगैरे तो मंडपसुद्धा वेगळा आणि जो इन्व्हिटेशन मंडप होता तो मंडप 1000 खांबांपासून बनवलेला होता. त्याचं एक वैशिष्ट्य होतं की त्यातला जरी एक खांब पडला तर टोटल तो महल खाली पडत होता. त्याचबरोबर ह्या भिंतीवरनी जे तुम्हाला चित्र दिसतं याच्यामध्ये आपलं गीता, महाभारत, रामायण यातल्या सगळ्या कलाकृती त्यांनी भिंतीवरती कोरून ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे सेल्फीचं पण एक आम्ही बघितलं. सेल्फीचं जे बघितलं ना ते पूर्वी पण राजनी सेल्फी घेतलेले एक कलाकृती तिथं पाहिली. त्याचबरोबर इथं जे आपल्या 50 रुपयेच्या नोटीवरती जो स्तंभ आहे तो स्तंभ देखील आम्ही इथे पाहिला. तो स्तंभ पूर्ण दगडाचं कोरीव काम आहे त्याच्यावर आपल्या 50 रुपयेच्या नोटीवर. त्याचबरोबर पुढे जाऊन ज्या वेळेला ह्या महालामध्ये एक शिवाचं मंदिर होतं, विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं सॉरी, त्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठीचा हा मार्ग आहे. आणि इथं ज्या वेळेला पाणी पडतं त्यावेळेला त्या पाण्याचं रिफ्लेक्शन इकडं उजेड पडतो आणि त्यावेळेला परिक्रमा करायची आणि कळसाचं दर्शन घ्यायला इथूनच एका रूममध्ये जातं आणि तिथं बरोबर कळसाचं हे चित्र असं उलटं दिसतं. इथं कळसाचं दर्शन राणी राजा घ्यायचेत कारण बाहेर जायला त्यावेळेला त्यांना परमिशन जास्त नसायची. त्यामुळे असं त्यावेळेच्या कारागीरची कलाकृती आणि पूर्वीच्या ब्रिटिश लोकांनी असं गणपतीचं एक मंदिर बनवून तिथं दर्शन घेऊन त्यांनी पुढच्या कामाला जायचे. राजाची वाट कोणी कोणी बघितली? राजाला मिस केलं काय? आला का राजाचा फोन तरी आलाय का? आपल्या राजांचा फोन आला आहे. राणी किती वर्ष झालं फोनची वाट बघते? हजारो नाही लाखो वर्ष हम्पीचं भूत ठरलेलं पद्माराणी राजा आले का नाही तुमचे? या लागले किती वाट बघायची राणी इथं डान्स करायला नृत्य पण मध्ये चिन्नादेवी राणी झोपली आहे. राणीला दुपारी झोपायची सवय आहे काय? राणी का कंटाळली? बोलो बताओ, आप बताओ. हाय गाइस, यहाँ में आ गए. ये ऐतिहासिक प्लेस है, रानी का स्नान गृह है. इसमें आकर रानियां स्नान करती. जब रानी बोर होती थी तो यहाँ आकर वो एंटरटेनमेंट करती थी. इसलिए इतना बड़ा बनाया है और उसका पानी भी है वो कमलापुर लेक से यहाँ आया है. वो वाटर प्यूरिफायर होके आया और कितना बड़ा है देखो ये स्नान गृह. अभी के महल भी इतने बड़े नहीं है. जब रानी स्नान करके बाहर आती थी उसके बाद हेयर ड्राई करने के लिए उधर हवा आने के लिए खिड़कियाँ रखी गई. वहाँ से हवा आती थी और उनका हेयर ड्राई हो जाता था. लोग बोर हो जाएंगे ऐसे सुनकर कुछ जैसे कि हम स्कूल में हो. सिन्सिअर मला उत्तर द्यायला लागले तर ऐका पाठ केले गाईडचं ऐकून त्यांना काय माहित नाही. माझं आहे का सगळं माहिती राणी होते हिरवी राणी आहे. हिरव्या राणीला काही माहित होतं? असं तसं नाही. अंजलीला काही इन्फॉर्मेशन मिळाली स्नानगृहाबद्दल?
अहो त्यांनी पाठ केलंय, तुम्ही सांगा. त्यांनी उगाच सेन्सिअर मुलासारखं असं पाठ करून सांगितलंय सगळं. नाही मला सगळं माहिती आहे कारण मी गेले सगळ्या मुली असं होत्या आणि आता हम्पीमधला हा सगळ्यात शेवटचा पॉईंट आमचा तुंगभद्रा नदी. खूप सुंदर ह्या नदी बसला व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर म्हणजे अगदी फार सुंदर आहे, अगदी डोळ्यात न मावणारं सौंदर्य आहे तुंगभद्रा नदीचं. मध्ये नदी, साईडला डोंगर आणि डोंगरापाशी मोठे मोठे दगड. आणि इथंच आम्ही बोटिंग केलं. आपल्याकडच्या बोटी वेगळ्या असतात आणि तिथं जी बोट होती ती अगदी अशी बुट्टीसारखी होती. त्यात बसून जवळपास आम्हाला अर्धा तास त्यांनी बोटीतून फिरवलं आणि खूप छान म्हणजे अगदी मस्त वाटत होतं. ते फिलिंग वेगळं होतं, तो एक्सपिरियन्स वेगळा होता. आणि हे जे तुम्ही बघताय ते पूर्वीच्या मुनींचं मेडिटेशन्स हॉल आहेत ते साईडला, नदीच्या साईडला आहे हे सगळं. आणि तसंच ती बोट आमची एका गुफेतनं म्हणजे गुहेतनं त्यांनी नेली पाण्यातून. खूप छान वाटतंय, नदीचं पाणी एकदम शांत आहे. असं आम्ही बोटीमध्ये बसलो होतो. खूप मोठी ती बुट्टी आहे. आणि हा सगळ्यात शेवटचा पॉईंट. आणि हम्पीची जी जर्नी आहे ती आमची एवढी सुंदर झाली. खूप छान हम्पी आहे. आणि कधी पण तुम्ही ज्यावेळेला हम्पी बघायला जाल त्यावेळेला तुम्ही गाईड घ्या, कारण गाईड घेतल्यानंतरच हम्पीमधलं इम्पॉर्टन्स कळतं. हम्पीमधल्या आपल्या ज्या पौराणिक गोष्टी तिथं भिंतीवरती कोरून ठेवल्यात त्याचं इम्पॉर्टंट कळतं. आणि शेवटचा हा आमच्या ट्रीपमधला पॉईंट म्हणजे आम्ही जे केलेलं बोटिंग, हा सगळ्यात शेवटचा पॉईंट. आणि खूप छान वाटलं. ट्रीप खूप सुंदर झाली आमची. आणि तुम्ही पहिलाही माझा व्हिडिओ जो होता, व्लॉग जो होता तो पण पाहिला आणि हा पण पाहिला. आम्हाला खूप छान वाटलं. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल